नमस्कार, मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण कथा ऐकतोय कौमार्या भाग 2। लेखिका मानसी कावले। या कथेच्या सर्व मान्यता व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी। सादरीकरण छाया जोशी। कौमार्या भाग 2 या कथेचा भाग 1 या लिंकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन ऐकू शकता, म्हणजे सर्व कथा लक्षात येईल। त्यापूर्वी या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील येणाऱ्या नवनवीन कथा तुम्हाला ऐकता येतील। तर चला सुरू करूया। आता इथून कधी निघूच नये असं वाटत असतानाही मी गालवला म्हणत होते, लवकर निघायला हवं। वाटलं होतं गालव म्हणेल, माधवी, मनाला तर एकही पाऊल पुढे टाकावंसं वाटत नाही। मी आता तुला कोणा हाती सोपवण्याची कल्पनाही करू शकत नाही, कारण आता तुझ्यावर माझं मन जडलं आहे। पण दुर्दैवाने आपण दोघे कर्तव्याने बांधलेलो आहोत। महाराजांनी केवळ अश्वमेधी घोडे मिळवण्यासाठी माझ्याकडे तुला सोपवलेलं आहे। माझ्यावर गुरुदक्षिणेचं दायित्व आहे, म्हणून आपल्याला जावं लागेल। पण तो काहीच बोलला नाही। गालव असं काहीच बोलला नसता, पण त्याने कार्यासाठी केवळ निरुत्साह दाखवला असता। तो नाईलाजाने जायला तयार होत आहे असं दिसलं असतं तरी मी सुखावले असते, पण तसं काही झालंच नाही। गालव मोठ्या उत्साहाने पुढच्या प्रवासाचा मार्ग ठरवत होता, मला तसं सांगत होता। तरीही पुढे कधीतरी त्याला असं वाटेलच अशी वेडी आशा होती। माझ्याप्रती माझ्या प्रेमभावना आणि कर्तव्यावरची निष्ठा दोन्हीही मी पाहिलं होतं। त्याची द्विधा अवस्था अनुभवली होती, म्हणून त्याही अवस्थेत मला त्याच्याविषयी तिरस्कार वाटला नाही, उलट प्रेमच दाटून आलं। पण आता वाटतंय कदाचित ते प्रेम नव्हतंच, त्याच्या या संभ्रमित अवस्थेमुळे त्याच्याविषयी वाटलेली ती तळमळ होती। दुसरीकडे माझं मन आक्रंदत होतं। माझ्याविषयी गालवला मला हवी तशी ओढ वाटताना दिसत नव्हती। अधीर प्रेमाचे 2 शब्द मिळाले नव्हते। मनाचा हिरमोड झाला होता। मन म्हणजे अवघड कोढं, त्याला कधी कशात समाधान वाटेल आणि ते कधी कोणावर राजी होईल ते सांगता यायचं नाही। कोणावर जडलं की डोळे असूनही पाहणार नाही, बुद्धी असूनही तर्क करणार नाही। म्हणून तर प्रेमात पहिली आहुती स्वइच्छेची पडते। मग यज्ञ पुरा होईपर्यंत कशा कशाची राख होते हे मनच जाणे। आणि सुरू झाला माझा आंधळा प्रवास। डोळ्यात गालववरची प्रेमाची धुंदी आणि मनात त्याच्या वचनपूर्तीची मनीषा घेऊन मीही त्याच्या मागून चालती झाले। प्रवास लांबचा होता, पण सुखाचा होता। सृष्टी सौंदर्याने नटलेला तो प्रदेश मनावर मोहिनी टाकत होता। कुठे उंच उंच डोंगर, खोल दऱ्या, तर कुठे शांत गूढ काळा डोह, मुक्त प्रवाह प्रपात, निर्मळ नद्यांचा खळखळाट, कोवळ्या तुऱ्यात डोलणारं काश गवत, कुंद कुसुमांचा मंद सुगंध, मुक्त बहर, आणि त्यात पहिला वहिला माझ्या प्रियकराचा सहवास। निसर्गाची किमया होती की प्रीतीची माहीत नाही, पण कधी कधी मन फार हळवं होई। स्त्री सुलभ भावना मनात दाटून येत। वाटे एवढं बस, अजून काहीही नको। गालवसोबतचा हा प्रवास असाच चालू राहावा, कधी संपूच नये। गालव मला सोडून कुठे जाऊ नये असं वाटे। मग एकदा म्हणाले मी त्याला, गालव, मला ना हा प्रवास मनात साठवून ठेवायचा आहे। काय माहीत पुढे पुन्हा कधी हे सृष्टीचं वैभव असंच मुक्तपणे अनुभवता येईल की नाही, कुणास ठाऊक। पुन्हा कधी आपण एकमेकांसोबत असणार की नाही, आणि सोबत असलो तरी मनात एकमेकांबद्दलची ही भावना इतकीच उत्कट असेल की नाही। म्हणून वाटतंय आपण थोड्या दूरच्या रस्त्याने जाऊया। ते तेवढं ऐकलं त्याने माझं। कदाचित त्यालाही हळूहळू माझ्या सहवासाची ओढ वाटू लागली होती, किंवा त्याचं मन माझ्यात गुंतत चाललं होतं, किंवा त्याला माझ्या सौंदर्याची, स्त्रीच्या शरीरसुखाची भूल पडली असावी। त्या शरदाच्या रात्रीही होत्याच तशा मनोहारी। गुलाबी थंडीत पाऱ्यासारख्या स्वच्छ निळ्या नभाखाली पूर्ण चंद्रप्रकाशात चांदण्याची चादर ओढून सगळी रात्रभर एकमेकांच्या कुशीत विसवताना आम्हाला सगळ्या जगाचा विसर पडत होता। हिरव्या चादरीवरती रंगीबेरंगी नक्षी काढावी अशी गुलाबी, जांभळ्या, पिवळ्या, पांढऱ्या रंगाची कास फुलांची उधळण
आणि त्यांच्या सानिध्यात रंगलेल्या मुक्त प्रणय क्रीडा. सगळं माझ्यासाठी आणि गालवसाठी नवीन होतं. हवंसं होतं. नव्याची नवलाई ओसरत नव्हती. प्रवास सुखाचा होत होता. आता गालव माझ्यात गुंतला होताच असं वाटत होतं, किंवा त्याला माझ्या सहवासाची चटक लागली असावी. पण उद्या कधीतरी कदाचित यातलं काहीच नसणार ही भावना गालवला अस्वस्थ करीताना दिसे. तो मला म्हणे, माधवी, दैवाने माझी कशी क्रूर थट्टा केली आहे की नाही. जे जवळ आहे ते मिळवण्यासाठी जे सुदैवाने मला मिळाले ते घ्यायचं मला समजेनासं झालंय. तुझ्यासारखी सौंदर्यवती रूपवती राजकन्या विनासायास मिळाली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजू, की 800 अश्वमेधी घोडे प्राप्त करण्यासाठी तुला दुसऱ्याकडे सोपवायची आहे म्हणून अभागी समजू. मला तू हवी आहेस म्हणावं तर आत्मसन्मान हरवतो, आणि आत्मसन्मान राखावा म्हटलं तर तू दुरावतेस. गुरुदक्षिणा दिल्यावर कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळेल, पण तुला गमावल्याचं दुःख जन्मभर जाळत राहील. मनुष्य प्राणी कर्माच्या अधीन आहे, हेच खरं. कधी विचारायचा, माधवी, खरंच तुझ्या पोटी जन्माला आलेला पुत्र चक्रवर्ती राजा होईल? समज तुझ्या पोटी गालवाचा पुत्र जन्माला आला तर काय तोही चक्रवर्ती राजा होईल? खेळ बघ दैवाचा. तुझ्यासारखी भाग्यशाली पत्नी आणि तिच्या पोटी चक्रवर्ती पुत्राचा लाभ, हे दोन्ही शक्य असताना मी तसं करू मात्र शकत नाही. तू माझं भाग्य असूनही माझ्या भाग्यात मात्र नाहीस. कर्मनो गहना गती, हेच खरं. मग माझंही मन व्याकुळ होई. गालवला सोडून कुठेच जाऊ नये, परत फिरावं असं वाटे. म्हणून प्रवासात मी गालवला पुन्हा गळ घातली. गालव, चल आपण गुरु विश्वामित्रांकडे जाऊ. मी त्यांना सांगेन तू किती कसा भटकलास. अश्वमेधी घोड्यांच्या शोधात ते सांगेन. अश्वमेधी घोडे मिळण्यास असमर्थ ठरलास तेव्हा तू प्राणत्यागही करण्यास तयार झाला होतास ते सांगेन की महाराज ययातींनी मला केवळ ते अश्वमेधी घोडे मिळवून देण्यासाठी तुझ्याकडे सोपवलं आहे, आणि त्यासाठी मला कोणा राजाकडे राहावं लागेल. मी माझी परिस्थिती समजावून सांगितली तर माझ्यासाठी तरी ते तुला क्षमा करतील, तुला आपल्या वचनातून मुक्त करतील. पण गालवाने वेगळाच प्रश्न विचारला, माधवी, जर खरंच गुरु विश्वामित्रांनी मला वचनमुक्त केलं तर काय तू महाराज ययातींकडे जाशील ना? मी मनात हसले. मला कळत होतं त्याला वाटलं असावं. तसं झालं तर माझं स्वयंवर होईल आणि मी त्याला वरणार नाही. त्याच्या मनातली मला गमवण्याची भीती मला सांगत होती. मी गालवला हवी आहे. मी समाधानाने उत्तर दिलं, महाराजांनी माझं दान केलं आहे गालव, आणि दानात दिलेली गोष्ट परत करणं ना करणं ही सर्वस्वी याचकाची मर्जी असते ना. तरीही त्याला ते पटलं नसावं, किंवा महाराजांनी घेतलेलं वचन आठवलं असावं आणि तो त्याच्या वचनावर ठाम राहिला. नाही माधवी, हे उचित नाही. गुरुदेव म्हणतील, काल प्राणत्याग करायला तयार झालेला गालव आज माधवीचा त्याग करू शकत नाही. तुझ्या मोहापायी मला माझ्या वचनांचा विसर पडला आणि मी कर्तव्यभ्रष्ट झालोय असंच समजतील गुरुदेव, आणि महाराज ययातींचाही विश्वासघात होईल. त्यांनी मला गुरुदक्षिणा देता यावी म्हणून तुला माझ्याकडे सोपवलं होतं, अश्वमेधी घोडे मिळवून देण्यासाठी. गुरुदेव या सगळ्यांमुळे क्रोधितच होतील, माझा अपमान करतील, मला शाप देतील. माझी 12 वर्षांची सगळी तपश्चर्या फोल होईल. नको, मी कळवळून सांगितलं. नाही गालव, असं नाही होणार. गुरु विश्वामित्र हे जाणतात की अशी गुरुदक्षिणा तूच काय कोणीही ऋषिकुमार देऊ शकणार नाही. त्यांनी केवळ तुझा हट्ट मोडून काढण्यासाठी हे केलेलं आहे. म्हणूनच खचितच आपली प्रार्थना मान्य करतील ते. हवं तर मी एकटी गुरु विश्वामित्रांकडे जाते, तुझ्यासाठी अभय मागते, माझ्यासाठी प्रार्थना करते. माझं ऐकतील ते. पण गालव ऐकायला तयार नव्हता. नाही माधवी, मी गुरुदक्षिणा देण्याच्या योग्यतेचा नाही असं त्यांना आधीच वाटत होतं. म्हणून तर त्यांनी केवळ मला
माझ्या योग्यतेची जाणीव करून देण्यासाठी, माझी परीक्षा घेण्यासाठी अशी दुर्मिळ गुरुदक्षिणा मागितली आहे ना. त्यांना मी हरलेला, शरण गेलेला पाहायचं आहे. त्यांना आता वाटेल मला पराभव मान्य करायचा नाही, म्हणून मी असा तुझ्या आड असमर्थता लपवत आहे. नाही, हरलेला गालव जिवंत राहू शकत नाही माधवी, कदापि नाही. शेवटी मीच म्हणाले, नाही गालव, तुला हरलेला, अपमानित झालेला पाहायला मलासुद्धा आवडणार नाही. तुला गुरुदक्षिणेचे 800 अश्वमेध घोडे मिळतील आणि ते तू गुरु विश्वामित्रांना देशील. त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते मी आनंदाने करेल. यासाठी ही माधवी वचनबद्ध आहे. आणि सुरू झाली गालवची विजय यात्रा आणि माधवीची संघर्ष यात्रा. आता माझ्या जीवन संघर्षाची सुरुवात होणार होती आणि गालवच्या कर्तव्य संघर्षाचा अंत. परीक्षा होती माझ्या आणि गालवच्या प्रेमाची आणि कर्तव्यनिष्ठेचीही. आणि तो दिवस उगवला. शिशिर ऋतूतली संध्याकाळ होती ती. नगरात सगळीकडे संक्रांतीच्या उत्सवाची धामधूम होती. आनंद उल्हासाचं वातावरण होतं. आणि मी अयोध्या नरेश हरिश्चच्या दरबारात पोहोचले. दरबारात महाराजांकडे वर्दी गेली. महाराज, दूर देशाहून एक युवक आणि एक युवती आपली भेट घेण्यासाठी आले आहेत. ते आपल्यापुढे काही निवेदन करू इच्छितात. तेव्हा सर्वप्रथम उमगलं, आता मी राजकुमारी माधवी नव्हते, तर एक सामान्य स्त्री होते. आणि गालव ही ऋषिकुमार नव्हता. आता तो क्षमा याचना करणारा याचकही नव्हता. क्रय विक्रय करणारा सामान्य पुरुष होता. 800 अश्वमेधी घोड्यांच्या बदल्यात माधवीचा विक्रय करू पाहणारा व्यापारी. महाराजांनी संमती देताच आम्ही दरबारात प्रवेश केला आणि महाराजांनी हात उंचावून बोलण्याची अनुमती दिल्याचा इशारा करताच गालवने आपले निवेदन सादर करायला सुरुवात केली. महाराज, मी मोठ्या आशेने आपल्याकडे आलो आहे महाराज. मी गुरुदेव विश्वामित्रांचा शिष्य गालव आणि ही हस्तिनापूर नरेश महाराज ययातींची कन्या माधवी. गालवचं निवेदन पूर्ण होण्याआधीच महाराज आणि नंतर सभेतील उपस्थित समस्त दरबारी लोकांमधून हास्याची लहर उठली. महाराजांनी हात उंचावून थांबण्याचा इशारा केला तेव्हाच थांबले. महाराज गालवकडे काहीशा उपहासाने पाहत म्हणाले, कुमार, पुढे निवेदन करण्यापूर्वी आम्ही सांगू इच्छितो की आता आपण आमच्या दरबारात आला आहात, तर दरबारी कामकाजाच्या वेळेस काही हास्यास्पद निवेदन करून आमच्या दरबारातील लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आलेले नाहीत, असं आम्ही समजतो. निश्चितच महाराज, मी हे जाणतो. काहीतरी हास्यास्पद वक्तव्य करून मी आपला अनादर करू इच्छित नाही महाराज. मी सांगितलं ते सत्यवचन आहे महाराज. मी आपल्यापुढे एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील प्रस्ताव घेऊन आलेलो आहे. तरी आपण माझे निवेदन ऐकण्याची कृपा करावी महाराज. गालवने विनीत अधीर स्वरात विनवणी केली. पण महाराज क्रोधित होऊन उद्गारले, कुमार, हा हरिश्च महाराजांचा दरबार आहे, याचे भान राखून बोला. आपण ऋषिकुमार आहात हे एक वेळ आम्ही मान्य करू. गुरु विश्वामित्रांचे शिष्य आहात याचीही शक्यता आम्ही नाकारत नाही. पण एक सामान्य कन्या आमच्या समोर आणून ही हस्तिनापूर नरेश ययातींची कन्या आहे असे सांगणार असाल तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही. हा केवळ आमचाच नाही तर महाराज ययातींचाही अपमान आहे असे आम्ही समजतो. क्षमा असावी महाराज. पण मी हे चांगलंच जाणतो महाराज. मी कदापि तसं धाडस करू धजणार नाही महाराज. मी माझी मर्यादा जाणतो. गालवने होकार भरत घाईघाईने आपलं बोलणं सुरू केलं. आपल्याला असं वाटणं स्वाभाविक आहे महाराज. म्हणजे महाराज ययातींची कन्या अशी इथे माझ्यासोबत एकटी राजदरबारात आणि अशा साध्या वेशात, ही गोष्ट प्रथम दर्शनी कोणालाही अशक्यप्रायच वाटेल. पण हे सत्य आहे महाराज. आज माधवी माझ्या समवेत इथे आहे कारण ययाती महाराजांनी आपली कन्या मला दान केली आहे. हे आणखी आपण काय सांगता आहात? हस्तिनापूर नरेश ययाती महाराजांनी कन्यादान केलं, तेही आपल्याला? विश्वास बसत नाही. आम्ही तर ऐकलं होतं की महाराज ययाती
आपल्या कन्येचं स्वयंवर रचणार आहेत. होते महाराज, स्वयंवर रचणार होते. अर्थात आपण जे ऐकलं होतं ते सत्य आहे महाराज. तसंच होणार होतं, पण झालं नाही. कारण मी मदतीची याचना घेऊन त्यांच्या दरबारात गेलो आणि याचक विन्मुख जाऊ नये, आपला नावलौकिक अक्षय राहावा म्हणून दानशूर ययाती महाराजांनी आपली ही कन्या मला दान केली महाराज. हे आम्ही काय ऐकतोय? केवळ लौकिक राखण्यासाठी हस्तिनापूर नरेशांना आपली कन्या दान करावी लागली? आपण अशी कोणती याचना केली होती त्यांच्यापुढे? 800 अश्वमेधी घोडे. होय महाराज, 800 अश्वमेधी घोडे मागितले होते मी महाराजांकडे. गुरु विश्वामित्रांनी माझ्याकडे तशी गुरुदक्षिणा मागितली आहे आणि केवळ यासाठी मला 800 अश्वमेधी घोडे हवे आहेत. ते देण्यास महाराज ययाती असमर्थ होते. म्हणूनच त्या बदल्यात त्यांनी आपली कन्या माझ्याकडे सोपवली आहे. तिच्या बदल्यात मी 800 अश्वमेधी घोडे मिळवावेत असा पर्याय दिला आहे त्यांनी मला. भले, आम्ही इथे स्वयंवराचे निमंत्रण येण्याची वाट पाहत होतो, पण राजकन्येने तर स्वतः इथे आमच्याकडे येऊन आम्हाला निवड करण्याची संधी दिली असे समजावे काय? तरी आधी ही कन्या राजकन्या माधवीच आहे हे आम्ही कसे मान्य करावे? रमणी, ये अशी आमच्या पुढे ये. मी मुकाट्याने अधोवदन गालवच्या मागे उभी होते. गालवने पुढे जाण्याचा इशारा करताच 4 पावलं पुढे चालून उभी राहिले. पण महाराज नाराजीने म्हणाले, तुझ्या चालण्याचा डौल तर खचितच राजकन्येसारखा आहे. पण आता दरबारात तू राजकन्या म्हणून उभी नाहीस. एक सामान्य स्त्रीला असा शिष्टाचार काय कामाचा? पुढे ये, अशी आमच्या सन्मुख येऊन उभी राहा. महाराज असं म्हणताच गालवने तत्परतेने मला महाराजांच्या सन्मुख जाऊन उभं राहण्याचा इशारा केला आणि मी महाराजांसमोर जाऊन उभी राहिले. त्यासरशी मला अपादमस्तक निहाळत प्रसन्न होऊन महाराज म्हणाले, मग कुमार बोला, आता आमच्याकडून या युवतीच्या बदल्यात आपल्याला आमच्याकडून काय अपेक्षा आहे? केवळ तेच, 800 अश्वमेधी घोडे महाराज. गुरु विश्वामित्रांना गुरुदक्षिणा देऊन वचनमुक्त होण्यासाठी. गालवचं मध्येच बोलणं तोडत महाराज दृढ स्वरात म्हणाले, कुमार, गुरु विश्वामित्रांची ही मागणी अगदीच अवास्तव आहे असे नाही वाटत आपल्याला? आम्हाला हे कळत नाही, 800 अश्वमेधी घोड्यांचं गुरु विश्वामित्र करणार आहे काय? पण आम्हाला त्याचं काय? त्या घोड्यांचा व्यापार करतील, अश्वमेध यज्ञ करतील, नाहीतर कोणाला तरी दान करतील. पण या युवतीसाठी आपली मागणी आम्हाला अवास्तव वाटते आणि आपण म्हणाल ते मान्य करायला आम्ही काही महाराज ययाती नाही, हे लक्षात ठेवा. आमच्या अंतपुरात एकाहून एक सौंदर्यवती युवती आहेत. पण गालव उत्साहात बोलू लागला, असतील महाराज, अवश्य असतील. पण ही फक्त सौंदर्यवती युवती नाही. माधवीला अखंड कौमार्याचं, चिरतारुण्याचं वरदान आहे. माधवी केवळ सौंदर्यवतीच नाही, तर ती सुलक्षणीही आहे महाराज. इतकंच नाही, हिच्या उदरी जन्म घेणारा शिशू पुढे चक्रवर्ती सम्राट होईल असं भाकीत आहे महाराज. अशी युवती समस्त आर्यावर्तात सापडणं शक्य नाही महाराज. गालवाच्या संभाषण चातुर्याने मी आश्चर्यचकित झाले होते. हा मला ज्ञात असलेला ऋषिकुमार गालवच आहे की कोणी कुशल व्यापारी? अशी शंका यावी असा युक्तिवाद करत होता तो महाराजांसमोर. आता मनात काही विचार येत होते. असाच युक्तिवाद करून गालवने ययाती महाराजांना कन्यादान करण्यासाठी विवश केलं होतं असेल का? म्हणजे आधीही माझा विक्रय झाला होता आणि आता पुन्हा होतो आहे. माझं आणि गालवचं नातं नेमकं आहे काय? क्षणमात्र मनात चलबिचल झाली. पण मी डोळे बंद केले आणि मन शांत केलं. आता मन म्हणू लागलं, नातं तेच जे शरदाच्या चांदण्यात त्याच्या बाहुपाशात पहिल्यांदा मला उमगलं होतं ते. आता तो असह्य आहे, वचनबद्ध आहे म्हणून. नाहीतर आशा निराशा या एकाच पाटावरच्या पांढऱ्या आणि काळ्या सोंगट्या. मनाचा खेळ चालतो तेव्हा दोन्हीकडे तेच एकच मन असतं. मन जिंकणं
हरणं ठरवणारी खेळी त्याचीच. मन ठरवेल तोच त्याचा भाव अभाव आणि तोच जय पराजय. गालवने तर आपलं सगळं वाक्यचातुर्य पणाला लावलं होतं. पण महाराज हरीशचे प्रभावित झाले नाहीत. उलट त्यांनी गर्भित प्रश्न केला, पण कुमार, आपण सांगता आहात त्याला काही प्रमाण आहे की केवळ आपण म्हणता म्हणून आम्ही तसं मान्य करू असं आपण समजता आहात? महाराज, तुर्तास तरी प्रमाण केवळ ययाती महाराजच आहेत. महाराजांनी मला तसं सांगितलं होतं की राजज्योतिषांनी माधवीच्या शरीर लक्षणांची परीक्षा करूनच हे भाकीत केलेलं आहे. वाटल्यास आपण आत्तासुद्धा आपल्या राजज्योतिषांकरवी परीक्षा करून घेऊन खात्री करून घेऊ शकता. याची मला काहीच हरकत नाही. गालव कसलीही कसर सोडणार नव्हता. गालव असं म्हणायचा अवकाश महाराजांनी राजज्योतिषाला पाचारण केलं आणि सुरू झाला माझ्या दुर्भाग्य पर्वाचा पहिला अध्याय. माझ्या दुर्भाग्य पर्वाचा पहिला अध्याय सुरू झाला होता आणि यापुढे मला आणखीन कोणतं दिव्य करावं लागणार आहे याच्या कल्पनेने मी अंतर्बाह्य हादरून गेले. महाराजांनी बोलावताच राजज्योतिषी आले. त्यांनी येताच मला राजदरबाराच्या मध्यभागी सगळ्यांना दिसेल अशा एका चौथऱ्यावर उभं केलं आणि सुरू झाली माझ्या लक्षणांचीच नव्हे तर माझ्या सहनशीलतेचीही परीक्षा. राजज्योतिषी त्यांच्या सरावलेल्या नजरेने आणि चटावलेल्या हातांनी माझ्या सर्वांगाचा वेध घेत होते. सर्वप्रथम त्यांना वाटलं तसं माझं निरीक्षण करून ते नोंद करून घेतलं आणि मी राजकन्या असल्याची, सुलक्षणी असल्याची, चक्रवर्ती शिशूची माता होण्याची सर्व लक्षणे माझ्या ठायी असल्याची हमी भरली. पण महाराजांनी एक एक लक्षणांचे वर्णन करण्याचा आग्रह धरताच निरीक्षण दुसऱ्यांदा सुरू झालं आणि सुरू झालं माझ्या अद्वितीय लक्षणीय अंगप्रत्यंगाचं सुरसकामक वर्णन. राजज्योतिषी वर्णन करत होते तेव्हा सगळा दरबार स्तब्ध शांत होता. उपस्थितीत प्रत्येक जणच मनोमन माझ्या शरीरस्पर्शाचा अनुभव घेतो आहे असं वाटत होतं. तेव्हा मला सर्वांसमोर माझ्या एका सौंदर्य स्थळाचा लिलाव होत होता आणि गालवलाही ते चुकीचं वाटत नव्हतं. उलट जशी जशी राजज्योतिषी माझी माहिती देत होते तसे महाराज उत्तेजित होत होते आणि गालवाची चर्या उजळत होती. महाराज, ही कन्या सुलक्षणी असल्याचे पहिले लक्षण हिच्या दोन्ही हाताच्या प्रत्येक अंगुलीच्या अग्रभागी चक्र आहेत महाराज. चक्र. ही कन्या राजविलास भोगेल यात काही शंका नाही. शरीर सौष्ठव तर अलौकिक, सतेज नितळ सुवर्ण कांती, विपुल केशसंभार, लांब काळे कुरळे कुंतल, चेहरा मोहक आकर्षक, भालप्रदेश विशाल, नासिका सरळ धारदार, भ्रूकुटी धनुष्याकृती, आखीव रेखीव नेत्र, चमकदार तेजस्वी बोलके, नजर धीर गंभीर, ओष्ठ आहाहा मुलायम कोमल, रसरशीत अमृतकुंभ जसे, दंतपंक्ती मोत्यासारखे शुभ्र, हनुवटी निमुळती, हनुवटीवर तीळ, अशी रमणी तर शय्यासुखासाठी कामिनी असते महाराज. कपोल स्निग्ध गुलाबी कोमल, कंठ घाटदार सुडोल, हिंसकटी, स्कंद विशाल आणि पृष्ठभाग सरळ, ताठ खाली नितंबाकडे खोल होत गेलेला आणि पदान्यास मयुरासमान डौलदार, पावलं नाजूक कोमल, हस्तपात तर गुलाबी, नरम आणि काय. महाराजांच्या अधीर प्रश्न येताच राजज्योतिषी पुन्हा पुन्हा दोरीने मला मापत उत्तेजित होऊन महाराजांच्या अगदी निकट जाऊन बोलते झाले. आणि महाराज, तारुण्याचा बहर असा की आता महाराज उत्तेजित झाले. त्वरित उठून माझ्यापाशी आले. मला आपात मस्त निहाळत त्यांनी उतावीळ प्रश्न केला की काय ज्योतिषाचार्य, असं आहे की कसं सांगू महाराज? महाराज, ही सामान्य कन्या नाही, केवळ दिव्य स्वर्गीय लावण्यवती आहे. हिचा स्पर्श खचितच शृंगार रसाशी लालसा जाणवणारा असेल आणि हिच्या आलिंगनात, शरीराच्या निकट सहवासात, प्रणय क्रीडेत
निसंशय स्वर्गसुखाची अनुभूती मिळेल महाराज. आता केवळ कंठस्वर जाणून घेतला की राजज्योतिषांनी तसे सुचवताच महाराज माझ्या आणखीन जवळ येऊन हनुवटीला स्पर्श करून हळूवार आवाजात म्हणाले, बोल माधवी, आम्ही तुझा कोमल मधुर स्वर ऐकायला अगदी आतुर झालो आहोत. मी घायाळ पक्षिणीसारखी गालवाकडे नजर टाकली आणि तो चिडून ओरडला, बोल माधवी, काहीतरी बोल. मी करुण आर्जवी स्वरात विनवणी केली, हे सगळं थांबव गालव. आणि राजज्योतिषी अत्यानंदाने ओरडले, महाराज, स्वर कोमल, मधुर, भावविभोर आहे. कन्या सुलक्षणी आहेत, यात किंचितही शंका नाही. स्वीकार करावा महाराज. हे ऐकताच माझा हात धरून सिंहासनाकडे अंगुली निर्देश करत महाराज म्हणाले, चल माधवी, असं नसतं हो. आजपासून तुझी जागा इथे इथे आमच्याजवळ आहे. पण गालव तिरमितीर ओरडला, आणि माझे अश्वमेधी घोडे महाराज. महाराजांनी गालवकडे तुच्छ दृष्टिक्षेप टाकला आणि कोठर स्वरात प्रश्न केला, अश्वमेधी घोड्यांच्या शोधार्थ आणखीन कुठे कुठे गेला होतात ऋषिकुमार? कुठेच नाही. सर्वप्रथम आपल्यापाशीच येतो आहे महाराज. पण सर्वप्रथम आमच्यापाशीच येण्याचं काही खास कारण? कारण ययाती महाराजांच्या आश्रमातच मला कळालं की असे घोडे फक्त उत्तराखंडाकडल्या राजाकडेच असतात, आणि उत्तराखंडात प्रवास सुरू केल्यावर कुठेही अश्वमेधी घोड्यांविषयी विचारताच सर्वांनी केवळ आपल्याच नावाची चर्या केली महाराज. म्हणजे या भाकिताला प्रत्यक्ष प्रमाण आम्हीच असणार तर. आणि आपण म्हणता माधवीच्या बदल्यात आम्ही आपल्याला 800 अश्वमेधी घोडे द्यावेत का? तर तिच्या गर्भातून जन्म घेणारा शिशू चक्रवर्ती राजा होईल. पण आम्ही ते मान्य कसं करावं? 800 अश्वमेधी घोडे देऊन आपण गुरूंच्या वचनातून मुक्त व्हाल, आणि नंतर आम्हाला पुत्रलाभ झालाच नाही तर तो आमच्याशी धोका होईल ना. इतके मोठे व्यवहार असे होत नसतात ऋषिकुमार. पण महाराज, आता आपल्या ज्योतिषाचार्यांनी परीक्षा करून तशी खात्रीही पटवली आहे. तरीही कुमार, महान ज्योतिषाचार्यांनी केलेली भविष्यवाणी सुद्धा तोपर्यंत अटळ भविष्यवाणी ठरत नाही जोपर्यंत त्याची सत्यता पटत नाही. मी काय बोलू महाराज, पण गुरुदक्षिणेसाठी तर मी हे सगळं करतो आहे. आपण केवळ मला आश्वस्त करावं इतकीच मागणी आहे. पण समजा जर आमच्याकडे 800 अश्वमेधी घोडे नसतीलच तर? हे मी काय ऐकतो आहे महाराज, हा तर धोका होईल. सगळी परीक्षा केल्यानंतर आता आपण असं म्हणणं म्हणजे? आणि माझ्या हाताला धरून मला ओढून नेत गालव ओरडला, चल माधवी, इथून निघायला हवं. मला वाटतं आपण भलत्याच ठिकाणी आलो आहोत. तोच महाराजांनी तारस्वरात गर्जना केली, थांबा ऋषिकुमार. राजा हर्यश्चच्या दरबारात आलेला कोणीही त्यांच्या आज्ञेशिवाय निघून जाऊ शकत नाही. आता सर्व लक्षणांची निश्चिती झाल्यावर तर माधवी इथून कुठेच जाणार नाही, ही आमची मर्जी आहे. आता गालव काकुळतीला आला. हा तर व्यवहारात सरळ सरळ धोका झाला आहे महाराज. आपण आपल्या रघुकुलाला कलंक लागेल असे वर्तन कदापि करणार नाही, असा किती विश्वास होता मला. महाराज हसून उद्गारले, तू मोठा चतुरकुमार आहेस, व्यापारात कुशल आहेस. पण ऐक, आमच्याकडे केवळ 200 अश्वमेधी घोडे आहेत, आणि समस्त आर्यावर्तात कोणाही राजाकडे तुला 800 अश्वमेधी घोडे मिळणार नाहीत. तेव्हा विचार कर, आम्ही तुला 600 दुसरे साधारण घोडे देतो. आता माधवी आमच्याकडेच राहील. पुत्रलाभ झाल्यावर आम्ही तिला आमची पट्टराणी बनवू. नाही महाराज, ते कदापि होणे नाही. केवळ 200 अश्वमेधी घोडे, केवळ 200 अश्वमेधी घोड्यांच्या बदल्यात मी आपल्याला माधवी देऊ शकणार नाही. उर्वरित 600 घोड्यांची तरतूद मी कशी करू? गुरुदक्षिणेत मला 800 अश्वमेधी घोडे द्यायचे आहेत. उर्वरित घोड्यांसाठी मला दुसऱ्या राजांकडे जावे लागेल. माधवी नसेल तर ते मला घोडे कशासाठी देतील ते आम्ही जाणत नाही. पण आम्ही एक प्रस्ताव देतो. आता आम्ही
आमच्यापाशी असलेले 200 अश्वमेधी घोडे देतो. उरलेले 600 घोडे आम्ही शक्य होतील तसे देऊ. आणि आम्हाला पुत्रलाभ झाला तर माधवी आमच्यापाशीच राहील. प्रस्ताव मान्य असेल तर ठीक, नाही तर आपल्याला आपला मार्ग मोकळा आहे. शक्य होतील तसे. महाराज, अशा प्रयत्नात तर कितीक वर्ष निघून जातील. नाही महाराज, हे मला कदापि मान्य नाही. आपण मला आत्ताच 800 अश्वमेधी घोडे मिळवून द्या. त्या बदल्यात माधवी आपल्याकडे राहील हे उचित आहे. अन्यथा निरोप घेतो. चल माधवी, आपण इथे यायलाच नको होतं. गालव तर जायला निघाला होता, पण मी त्याला अडवलं. वाटलं अजून कुठे कुठे परीक्षा नको द्यायला म्हणून म्हणाले, थांब गालव, महाराजांना सांग की हा प्रस्ताव आम्हाला मंजूर आहे, परंतु पुत्र जन्मानंतर ते तुला 200 अश्वमेधी घोडे देतील आणि मला मुक्त करतील. माझं बोलणं महाराजांनी ऐकलं होतं. माझ्या बोलण्यावर प्रसन्न होऊन ते म्हणाले, माधवी, आम्ही तुझा प्रस्ताव स्वीकार करतो. तू म्हणशील तसं. आम्ही क्षत्रिय आहोत आणि तू सुद्धा एक क्षत्रिय कन्या आहेस. आम्ही वचन देतो. आम्ही 800 अश्वमेधी घोडे देण्यास असमर्थ आहोत, पण पुत्र जन्मानंतर तुझी इच्छा असेल तर आम्ही तुला मुक्त करू आणि ऋषिकुमारांना 200 अश्वमेधी घोडे देऊ. अचानक मी प्रस्ताव मंजूर आहे म्हटल्यावर गालव अस्वस्थ झालेला दिसला. कदाचित मी पट्टराणी होण्याच्या मोहापायी हे करते आहे की काय असं त्याला वाटलं असेल. माझ्याकडे संशयाने पाहत तो म्हणाला, माधवी, तू हा प्रस्ताव मंजूर आहे म्हणतेस आणि उरलेल्या 600 घोड्यांचं काय? गालवचं ते वक्तव्य ऐकून महाराज क्रोधित झाले आणि म्हणाले, गालव, कुठल्या भ्रमात आहेस तू? संपूर्ण आर्यवर्तात 800 अश्वमेधी घोडे कोणा एका राजाकडे मिळणे अशक्य आहे. हे लक्षात ठेव आणि निर्णय कर. जर माझा प्रस्ताव मान्य असेल तर माधवीला माझ्या अंतःपुरात पाठवून दे, अन्यथा पुन्हा इथे येण्याचे कष्ट घेऊ नयेत. चला मंत्रीवर, त्याचा निर्णय आम्हाला कळवा. दरबार संपन्न झाला आहे असे घोषित करा. आणि महाराज निघून गेले. गालव झटपटत राहिला. केवळ 200 घोडे? केवळ 200 घोड्यांच्या बदल्यात मी तुला महाराजांकडे सोपवायचं? नाही माधवी, मला हे मान्य नाही. पण गालव, आणखीन घोडे इथे नाहीत. संपूर्ण आर्यवर्तातच कोणत्याही एका राजाकडे 800 अश्वमेधी घोडे नसतीलच, तर ते आपल्याला मिळतीलच कसे? त्यासाठी नंतर आपल्याला दुसरीकडे जावंच लागेल गालव. पण उरलेल्या घोड्यांच्या शोधात अजून कुठे भटकू मी? आणि तू अशी अजून किती राजांकडे राहशील? नाही माधवी, नाही, मी तुझ्या बाबतीत असं कदापि होऊ देणार नाही. तू चल इथून. आणि गालवला माझी पर्वा आहे. तो माझा किती विचार करतो हे पाहून मी अति भावूक झाले. पुन्हा एकदा मनात तीच गालवासाठी काहीही करण्याची उर्मी उफाळून आली. आता मला माझी पर्वा नव्हती. विनाशकाले विपरीत बुद्धी. मीच त्याला समजावू लागले. ऐक गालव, संपूर्ण आर्यवर्तात जर कोणा एका राजाकडे 800 अश्वमेधी घोडे नसतीलच, तर मग आपल्याला ते मिळतीलच कसे? आणि मग तुझी गुरुदक्षिणा कशी पूर्ण होईल? हा प्रस्ताव आपल्याला मान्य करावाच लागेल. तू माझा विचार करू नकोस. विसरलास, मला वरदान आहे चिरकौमार्याचं. पुत्र जन्मानंतर महाराजांनी मला मुक्त केलं की मी अनुष्ठान करून पुन्हा पूर्वीसारखीच होईल आणि नंतर आपण दुसऱ्या राजाकडे जाऊन आणखीन घोडे मिळवू. पण माधवी, तो अडखळला, थांबला. होय गालव, आपल्याला हे करावंच लागेल. मला तरी आता याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. मी त्याला राजी करत होते. मला वेडीला तेव्हा हे उमगलंच नाही की गुरुदक्षिणेच्या हट्टापायी गालव माझा सौदा करायला तयार होता. मला इथवर घेऊन आला होता. मग तो हे मान्य करणारच होता आणि त्याने हे मान्य केलंही. मला श्राश्रू नयनाने प्रेमभराने एक आलिंगन देऊन हरिश्च महाराजांच्या अंतःपुरात सोडून तो माझ्यापासून दूर निघून गेला. रथसप्तमीची ती पूर्वसंध्या माझ्यासाठी मनात एकेकाळी रात्र योजूनच आली होती. माझा सौदा झालाय या धक्क्यातून मी अजून सावरलेच नव्हते
आणि हर्यश्च महाराजांच्या अंतपुरात जाऊन पोचले होते. माझ्याच निर्णयामुळे मी हर्यश्च महाराजांच्या अंतपुरात पोचले होते आणि त्या रथसप्तमीच्या पूर्वसंध्येला राजदरबारात झालेल्या अनपेक्षित परीक्षेला गर्भगडीत झालेली मी त्याच रात्री महाराजांच्या शयनगृहात अभिसारिका होऊन त्यांची प्रतीक्षा करत बसले. केवळ 200 अश्वमेधी घोड्यांच्या बदल्यात महाराजांच्या शयनगृहात आलेली मी पहिली राणी होते. चक्रवर्ती पुत्र देणार न देणार, घोडे द्यावे लागणार न लागणार ही पुढची गोष्ट होती. आता महाराजांना माझ्या शरीराच्या उपभोगाचं काहीच मूल्य द्यावं लागणार नव्हतं. दरबारात राजज्योतिषांनी केलेल्या त्या कामुक वर्णनाची खात्री पटवण्याची हीच तर संधी होती. नंतर मी गर्भवती झाल्यावर आणि त्यानंतर मला मुक्त केल्यावर पुन्हा कधी अशी संधी मिळणार नव्हती. महाराज हे जाणून होते. हर्यश्च महाराजांच्या स्वैर अनिर्बंध कामलीलांनी रोज शरीर आणि मन जखमी होत होतं. दररोज त्यात नव्या नव्या विचित्र मागण्यांची भर पडत होती आणि मी अतृप्त वासनेच्या लाटेत पुन्हा पुन्हा वाहून जात होते. पण त्याचवेळी महाराजांशी कामक्रीडा करण्यात, त्यांना रिझवण्यात जीवनाची धन्यता मानत जगणाऱ्या त्यांच्या अंतःपुरातल्या इतर उपेक्षित स्त्रिया, राण्या मात्र महाराज दररोज केवळ माझ्यापाशीच येतात या माझ्या भाग्याचा हेवा करीत होत्या. त्या सगळ्यांच्याच नजरेत माझ्यासाठी केवळ तीव्र असूया होती. प्रत्येक स्त्रीची सुखाची कल्पना वेगळी असते. एकीला ज्याचे डोहाळे लागतात त्यानेच दुसरीला उमाळे येतात. म्हणूनच पदरी पडलेल्या भोगाचं मोलही वेगळं. अंतपुरात कितीतरी सौंदर्यवती स्त्रिया होत्या. त्यांना हर्यश्च महाराजांच्या अंतपुरात स्थान मिळालं होतं. महाराजांची शय्या सोबत मिळत होती. हे त्यांच्या सौंदर्याचं प्रमाण होतं. पण मी आल्यामुळे आता ते सर्व कालबाह्य ठरतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सगळ्याचं आपल्या सौंदर्याचं मोल जाणणाऱ्या होत्या आणि म्हणूनच आपल्याला सौंदर्याचा अभिमान बाळगणाऱ्याही होत्या. काही एकमेकींच्या चढाओढीने त्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सतत झटणाऱ्या, त्यासाठी उंची वस्त्राभूषणाने नटणाऱ्या, तर काही आपल्या ढळत चाललेल्या सौंदर्यावर दररोज नव्या प्रसाधनांचं लिंपण करून ते नवं दिसावं, अक्षय राहावं म्हणून धडपडणाऱ्या. त्यातल्या एखाद दुसरीची जी पट्टराणी होण्याची अभिलाषा बाळगून होती ती आता मी आल्याने स्वतःला असुरक्षित समजायला लागली होती. त्या सगळ्यांना मी नकोशी होते आणि कदाचित मलाही मी तिथे यासारखी असायला नको होती. एकूणच त्यांना मी आणि मलाही त्या नकोशा होत्या. आमच्यातच सख्य नव्हते. कदाचित मी काहीही केलं नाही तरी महाराज माझ्याकडेच येतील ही खात्री असल्याने असेल, किंवा मला त्यांच्या सहवासाची ओढच नव्हती म्हणून असेल. अंतःपुरातल्या स्त्रियांमध्ये मी एकटीच अशी राणी होते की जी महाराजांच्या प्रतीक्षेत साज शृंगार करून बसत नव्हते. तरीही महाराज माझ्याकडे आकर्षित होत होते म्हणून सगळ्यांना मी रूपगर्विता वाटत होते आणि या सगळ्यांमुळेच मी एकटी झाले होते. दिवस रात्र एकटेपणाच्या पोकळीत जळत होते. माझ्या मनोव्यापार सगळ्यांपेक्षा वेगळे होते. अंतपुरातल्या सगळ्याच स्त्रिया महाराजांनी अंतपुरात प्रवेश केला की रात्र सरली तरी महाराजांच्या पावलांची चाहूल घेत तळमळत जाग्या होत्या, राहायच्या. मग महाराज त्यांच्याकडे जावोत न जावोत. कधीतरी महाराजांना विशेष प्रिय असलेल्या पण आता उपेक्षित ठरलेल्या स्त्रिया महाराज रोज आपल्याकडेच यावेत म्हणून आसुसलेल्या असत. त्या नाना लुप्त्या करून महाराजांच्या मार्गात उभ्या राहत असत. तर महाराजांच्या कामलीलांनी धास्तावलेल्या पीडिता त्यांची चाहूल लागताच त्यांनी येऊ नये म्हणून जीव मुठीत घेऊन बसलेल्या असत. उपेक्षितांच्या व्यथा वेगळ्या होत्या आणि पीडितांच्या तर भयंकर. उपेक्षितांना पीडिता होण्याची भीती वाटत होती आणि पीडितांना मृत्यूहूनही भयंकर अत्याचाराची. ज्यांना कधी संतान प्राप्ती झालीच नाही अशा स्त्रियांवर होणारे शारीरिक अत्याचार हे त्या अंतपुरातलं हसरं दुःख होतं.
दुःख हसरं होतं, कारण राणी बनून राहण्याचं सुख मिळत होतं. पण महाराज कधीही त्यांच्या शयनगृहात जात येत होते. मी एक राजकन्या होते, पण तरीही आजपर्यंत या सगळ्यापासून अगदीच अनभिज्ञ होते. कधीतरी मीही अशाच एखाद्या राजाची पट्टराणी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण आजवर राणी असण्याच्या या दुःखाची माझी कधी ओळखच झाली नव्हती. आता वाटत होतं कामजीवन इतकं क्लेशकारी असू शकतं आणि मला जाणीवही नव्हती. आणि मी चिरयौवना होते म्हणून माझ्या वाट्याला ते जास्तच आलं असतं याची समजही नव्हती. कदाचित शृंगार यापेक्षा वेगळा सुंदर असू शकतो हे मला कधी समजलंच नसतं. पण गालव भेटला आणि मी शृंगाराचा नवा चेहरा, प्रणयाचं दुसरं देखणं रूप पाहिलं होतं. सहजीवनातलं सुख अनुभवलं होतं. नेहमीच अंतपुरात मी कानोड्यातल्या समयीसारखी राहिले. महाराज आले की प्रज्वलित व्हायचं, म्हणतील तोपर्यंत जळत राहायचं आणि त्यांनी विझवली की मिटून जायचं. नंतर दिवसभर एका कोपऱ्यात पडून राहायचं. सगळं सोसताना हे मी माझ्या गालवासाठी करते आहे या विचाराने थोडं सुसह्य वाटे. कधी कधी रात्री अचानक झोपेत कुशी बदलल्यावर मला माझ्या शेजारी गालवच आहे असा भास होई. मी दचकून जागी होत असे. मग मनातला अंधार जागा होऊन डोळ्यासमोर गालवाच्या सहवासातल्या त्या रम्य आठवणी नाटकातल्या दृश्यासारख्या डोळ्यासमोर तळत राहत आणि भान हरपून जाई. पण शेजारी महाराजांना पाहिलं की वास्तवाचं भान येईल आणि अजून अशाच एका पुरुषाची शय्या सोबत करावी लागणार आहे या जाणीवेने जीवाचा थरकाप होई आणि गालवचा राग येई. वाटे गालव स्वार्थी आहे, त्याला माझी पर्वा नाही. त्याच्यासाठी मी केवळ अश्वमेधी घोडे मिळवण्याचं एक साधन आहे. स्वार्थापोटी त्यानेच मला या गृहास्पद परिस्थितीत टाकलं आणि टाकणार आहे. नंतर वाटे मीच तर माझ्या पित्याच्या वचनांचा मान ठेवण्यासाठी सगळंच राजवैभव सोडून गालवसोबत आले ना. तेव्हा मी ते अमान्य का केलं नाही? माझ्या पित्याने जर फक्त वचनपूर्तीसाठी, नावलौकिकासाठी मला गालवकडे सोपवलं, त्यांना माझ्याविषयी काही वाटलं नाही तर गालवला का वाटावं? आणि मी त्याच्यासोबत आलेच आहे अश्वमेधी घोडे मिळवून देण्यासाठी. मग गालव आपल्याला वचनासाठी आकाश पातळ एक करणार असेल तर त्याचं काय चुकलं? मी त्याला का दोष देते? आणि जरी मी हे मनात नसताना करत असेल तरीही ते गालवसाठी करते, त्याच्यावरच्या प्रेमासाठी, त्याच्या आत्मसन्मानासाठी. मला हा त्याग करायलाच हवा. मी गालववर प्रेम करते तर तक्रार कशाची? प्रेम म्हणजे त्याग, आत्मसमर्पण. आणि आत्माच समर्पित असेल तर देहाचं काय अस्तित्व उरतं? ते तर केवळ माध्यम, प्रीतीला व्हायचं प्रेमपुष्प. अशा विचारांनी भारवलेलं मन मग गालवच्या प्रेमाने भरून येई आणि मनात केवळ उरलेल्या दिवसांची गणिती चाले. माझ्या निरस जीवनात मुक्तीची प्रतीक्षा हाच मनातला एक चाळा होता आणि माझी प्रतीक्षा संपली. एक दिवस राज्यवैद्यांनी मला दिवस गेल्याच्या शंकेची पुष्टी केली आणि माझ्या जाण्याच्या दिवसाची निश्चितता झाली. मी गर्भवती होते आणि आता फक्त 9 महिने 9 दिवसांनी मला इथून मुक्ती मिळणार होती. हीच माझ्यासाठी आनंद वार्ता होती. आज आपण इथे थांबतोय. या कादंबरीचा उर्वरित भाग आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी या कथेत या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग तुम्हाला व्यवस्थित ऐकायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.